गाया वर्णन कथा. शंकर पार्वतीला म्हणाले, हे पार्वती, आत्ता मी तुला गाया यात्रा कशी करावी, गाया यात्रेचे महात्म्य काय आहे ते सांगतो. घरातून गाय यात्रेला निघण्यापूर्वी घृतश्राद्ध करावे. त्या दिवशी दुसऱ्या गावात जाऊन भोजन करावे. अहंकार त्याग करावा. घरातून जाताना मन आनंदी असावे. आपल्या पावलागणिक आपल्या पितरांना वैकुंठाला जाण्यासाठी फेऱ्या निर्माण होतात. एक एक पाऊल टाकताना अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. पितृतीर्थात पिंडदान करणे अतिउत्तम. भाद्रपद मास पितृपक्ष मार्गशीर्ष कृष्ण या काळी पिंडदान करावे. आपल्याजवळ पुरेसे धन असेल तर यथासांग श्राद्ध करावे. जवळ पैसा नसेल तर पान, फुले, फळे यांचे पिंडदान द्यावे. भगवान हरीचे जेथे चरण आहेत तेथून पूर्ववाहिनी भीमरती नदी आहे. या नदीवर क्षौर करून स्नान करावे. 2 प्रहरी गोपाळ पर्वतावर जावे. तेथे सुडा नदी संगमात स्नान करावे. त्यामुळे पितरांना आनंद होतो. येथून परत येऊन श्राद्ध करावे. प्रेत पर्वताकडे 1 मूठ तीळ टाकावे. त्यामुळे त्यांचे आजपर्यंत क्रियाकर्म झाले नाही. जे अपौत्रिक मृत्यू पावले त्यांचा उद्धार होतो. श्राद्ध कर्म पूर्ण झाल्यावर विष्णूचरणी मस्तक ठेवून मी ऋणातून मुक्त झालो याचा तू साक्षी आहेस असे भगवंताला निवेदन करावे. मग पर्णिका संगमी म्हणजे पुष्पावती संगमात स्नान करावे. शरावती संगमात स्नान करून पितृ पूर्ण करावे. सातूच्या पिठाचे पिंड द्यावेत. मग ब्राह्मण संतर्पण करून यथाशक्ती दान करावे. त्यानंतर पंढरपुरात येऊन विठ्ठलाच्या चरणी लोटांगण घालावे व माझे पितृऋण फेडावे अशी प्रार्थना करावी. गाया यात्रा करणे शक्य झाले नाही तर या अध्यायाचे त्रिवार पठण करावे. एवढ्याने सुद्धा गाया यात्रेचे पुण्य मिळते. श्राद्धकाळी या अध्यायाचे पठण केले असता पितरांना विशेष आनंद होतो. ज्यांनी विठ्ठलाचे चरण धरले त्यांची कोटी कुळे उद्धारून जातात. विठ्ठलाचे चरण धरले असता मनुष्य सर्व ऋणातून मुक्त होतो. तो संसारसागरात तरून जातो. भगवान त्याला काही कमी पडू देत नाही. म्हणून त्या विठ्ठलाला सर्व भावे शरण जावे. गुरुपदी पिंडदान केले तर भाग्य उदयाला येते. गाया श्राद्धाचे पुण्य मिळते. कोटी कुळांचा उद्धार होतो. गुरुपदी पिंडदान न करणारा पशुपेक्षा धमन होय. दुसऱ्यांची निंदा करणारा अहंकारी मनुष्य पशुहून धमन समजावा. अशा मनुष्याला परमपदाची प्राप्ती होत नाही. तो सतत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. जे गुरुपदी पिंडदान करतात ते धन्य होतात. हे सगळे नारदांनी शेषाला सांगितले. सुतांनी ऋषीला सांगितले. रामकृष्ण हरी माऊली. ज्यांना पितृ श्राद्ध घालायचं आहे त्यांच्यासाठी ही कथा. पितृदोष नाहीसा होतो. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.